नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर शेतकरी कर्जमाफी होणार, पण अटी काय असणार, मंत्री बावनकुळेंनी सविस्तर या ठिकाणी सांगितलेलं आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता शेतकरी कर्जमाफी होणार का आणि अटी काय असणार आहे व मंत्री बावनकुळेंनी सांगितलेलं सविस्तर अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, शेतकरी कर्जमाफी होणार पण अटी काय असणार, मंत्री बावनकुळेंनी सविस्तर सांगितलं। बघा अपडेट काय सांगतोय एकूणच या ठिकाणी राज्यातील शेतकऱ्यांना थेट कर्जमाफीची घोषणा करून फसवू नये यासाठी सरकार आता अधिक शिस्तबद्ध आणि पारदर्शक प्रक्रिया राबवणार आहे। कर्जमाफी केवळ घोषणांवर न करता पात्र शेतकऱ्यांची निवड करून योग्य मदत मिळावी यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली जाणार आहे, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। बावनकुळे यांनी शुक्रवारी मोझरी येथे आंदोलनकर्ते माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांची भेट घेतली। बच्चू कडू यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाधीस्थळी विविध मागण्यांसाठी बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे आणि या आंदोलनाचा 6वा दिवस असल्याने स्वतः महसूल मंत्री भेटीसाठी पोहोचले आणि त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी थेट फोनवरून चर्चा करून परिस्थितीची माहिती दिली। बघा, कर्जमाफीसाठी वर्गवारी आणि पात्रता ठरवणार। राज्यात याआधी अनेक कर्जमाफी योजना राबवल्या गेल्या, मात्र त्यातील अनेक अंमलबजावणी त्रुटी राहिल्या। यावर उपाय म्हणून यंदा सरकार शेतकऱ्यांची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती लक्षात घेऊन वर्गवारी करणार आहे। आयकर भरणाऱ्या मोठ्या शेतकऱ्यांऐवजी खरोखरच गरजू आणि मागास शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी या ठिकाणी समिती शिफारस या ठिकाणी केलेली आहे। पाहू शकता कशा पद्धतीने या ठिकाणी अपडेट आहे। सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि यासाठी निर्णय अहवाला आधारेच घेतले जातील। फसवणूक होऊ नये म्हणूनच सरकारची भूमिका वेगळी आहे, असे देखील या ठिकाणी बावनकुळे म्हणाले। बघा, दिव्यांग मानधन आणि इतर मागण्यांवर लवकरच निर्णय। बच्चू कडू यांनी केवळ शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नव्हे तर एकूण 17 मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे। यामध्ये दिव्यांगांना देण्यात येणाऱ्या मानधनात वाढ करून ते 6,000 करण्याची मागणी या ठिकाणी महत्त्वाची आहे। यावर सरकारने सकारात्मक भूमिका दर्शवली असून देशातील इतर राज्यातील मानधनाचा अभ्यास करून लवकरच निर्णय घेतला जाईल, असेही मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केलेलं आहे। बघा, आंदोलन मागे घेण्याबाबत लवकरच निर्णय। बच्चू कडू यांनी सांगितले की शासनाने काही मुद्द्यांवर सकारात्मक पाऊल उचलले आहे, परंतु आंदोलन थांबवायचा अंतिम निर्णय शनिवारी या ठिकाणी पदाधिकाऱ्यांशी चर्चेनंतर घेतले जाईल। बघा, एकूणच बाकीच्या 15 मागण्या ज्या आहेत ते लवकरात लवकर संबंधित खात्यांच्या मंत्र्यांमार्फत या ठिकाणी निकाली काढण्यात येतील, अशी माहिती देत बावनकुळे यांनी बच्चू कडूंना लेखी आश्वासन दिले आहे। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी शेतकरी कर्जमाफी होणार आहे, पण अटी काय असणार आहेत व मंत्री बावनकुळे यांनी सविस्तर कशा पद्धतीने माहिती दिलेला आहे व राज्यातील शेतकऱ्यांना थेट कर्जमाफीची घोषणा करून फसवू नये यासाठी या ठिकाणी सरकार कशा पद्धतीने अधिक शिस्तबद्ध पद्धतीने आणि पारदर्शक प्रक्रिया राबवणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।